धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, समोर लक्ष ठेवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन। समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन। निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, दोसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। आता हृदय हे आपले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची, ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत विराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू पदारी पवन कुमार। सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, या सकळा ते विनवणी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, विठाला 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 विठाला। धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला, उपस्थित केलेला, गायलेला अभंग पैठणचे साधू श्रीमंत शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा निवृत्तीनाथाचा महिमा आणि निवृत्तीनाथाला शरणागती पत्करणारा सुंदर असा अभंग आजच्या सेवेसाठी आहे। विठाला 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 विठाला। हो, अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजाला धन्यता देत आहेत की धन्य धन्य निवृत्ती देवा। निश्चयपूर्वक महाराज निवृत्तीनाथांना धन्यता देतात की आपण धन्य आहात, आपण धन्य आहात। काय तुमचा महिमा मी वर्णू शकेल, काय महिमा वर्णावा, महिमा वर्णन करण्यासाठी आपण असमर्थ आहोत, अशा प्रकारची भावना शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रगट करतात। महाराज म्हणतात, जरी पण पूर्णपणे महिमा सांगू शकत नाही, पण थोडासा महिमा सांगण्यासाठी महाराज प्रवृत्त होतात की आपण शिवाच्या रूपाने, आपण निवृत्तीनाथाच्या रूपाने साक्षात शिव अवताराला आलेले आहात आणि त्रैलोक्याला पावन करण्यासाठी आपण साक्षात शिवजी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये अवताराला आलेला आहात। शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, संपूर्ण त्रैलोक्य आपण पावन केलं आहे।
आपल्या अवतारानं, आपल्या येण्यानं संपूर्ण त्रैलोक्य पावन झालेलं आहे. आपली समाधी कुठं आहे तर महाराज म्हणतात समाधी त्र्यंबक शिखरी. त्र्यंबकराज या ठिकाणी आपली समाधी आहे आणि आपल्या पाठीमागे सुंदर अशा प्रकारचं साक्षात परब्रह्म तत्व गिरीच्या रूपाने, डोंगराच्या रूपाने आपल्या पाठीमागे सुंदर अशा प्रकारची छाया धरून थांबलेलं आहे. मागे शोभे ब्रह्मगिरी, पाठीमागे ब्रह्मगिरी सुंदर अशा प्रकारची शोभत आहे. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजाला शरण येतात. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. थोडक्यात अभंगाचा भावार्थ संपला. म्हणजेच आजच्या ठळक बातम्या संपल्या. आता हवामानाचा अंदाज. येत्या 2 तासामध्ये जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उन्हाळ्यात. म्हणून थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. सुंदर अशा प्रकारची हवा चालू आहे. सुंदर प्रशस्त अशा प्रकारचं मैदान आहे. आता झोपायला हरकत नाही. सुज्ञ श्रोते नाही म्हणू शकत नाही. विठाला 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 विठाला. अभंगाचा 4ही चरणाचा अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. परत कोणी म्हणायला नको बुवानी एकच चरण सोडलं आणि 3 चरणाचा अर्थच सांगितला नाही. म्हणून सुरुवातीलाच शॉर्टकटमध्ये अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आता यथामती यथावकाश आपल्याला संकल्पित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. सज्जनो, कार्यक्रम कशा निमित्ताने आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आदरणीय वंदनीय आमचे परममित्र श्यामजी महाराज गांगुर्डे महाराजांची सुंदर संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून ग्रामस्थ मंडळ दहिवत आणि ग्रामस्थ मंडळ दिघवत या दोन्ही गावाचं अमूल्य अशा प्रकारचं सहकार्य आणि या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी विश्वगुरू निवृत्तीनाथाचं मंदिर या ठिकाणी साकार होतं आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. सज्जनाहो, आपल्याला आनंद होईल यात काय विशेष, पण ज्ञानोबारायांच्या सद्गुरूचं जर मंदिर होत असेल तर आपल्यापेक्षा 1000 पटीनं आनंद ज्ञानोबारायला होणार आहे. लक्षात ठेवा. माऊलीला आनंद होणार आहे महाराज. माऊलीचे सद्गुरू आहे. कारण ज्ञानोबाराय जेव्हा ज्ञानेश्वरीचं लिखाण, आपण ज्ञानेश्वरी वाचणारे मंडळी आहात, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये जेव्हा ज्ञानोबारायला मूळ सिद्धांताकडे जायचं आहे तर मूळ सिद्धांताकडे जात असताना ज्ञानोबारायला आपल्या सद्गुरूचं वर्णन केल्याशिवाय माऊली पुढे जातच नाही. काही काही तर प्रसंग असा येतो की निवृत्तीनाथाने म्हणावं की माऊली मूळ विषय बाजूला राहिला आणि तो संत स्तवनी रतशी. तू संताचं वर्णन करू लागला की किती वर्णन करतोय, गुरुचं वर्णन करायला लागला की किती गुरुचं वर्णन करतो आणि मूळ विषय बाजूला राहतो. कारण सद्गुरू हे ज्ञानोबारायचे एवढे आवडीचे, एवढ्या जिव्हाळ्याचे, एवढे प्रेमाचे आहे की मूळ विषयाला सुद्धा ज्ञानोबारायाने 100 ओव्या खर्च केल्या सद्गुरूच्या वर्णनासाठी. 13व्या अध्याय जर आपण वाचला तर गुरुवर किती निष्ठा असेल ज्ञानोबारायाची, किती श्रद्धा असेल. आपण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्याय जर वाचला तर आपल्याला कळेल. प्रत्येक अध्यायातच 12वा बघा, 10वा बघा, प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कोण आहे निवृत्तीनाथ महाराज? जगासाठी अनमोल अशा प्रकारचं रत्न देऊन समाजापासून आपण निवृत्त राहिलात, आपण बाजूला राहिलात आणि आपल्या शिष्याचा उदो ज्ञानोबारायाचा उदो जगाने केला. महाराज सर्व संतांनी ज्ञानोबारायाला गुरु मानलेला आहे. सर्व संतांनी ज्ञानियांचा गुरु राजा महाराज किंवा ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारो, सर्व संतांनी ज्ञानोबारायाला गुरु मानलं आणि त्या ज्ञानोबारायाचे गुरु म्हणजे विश्वाचे गुरु आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आणि अभंगाच्या द्वारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजाचा महिमा प्रतिपादन करतायत. सज्जनो, संत या समाजाला आहे तोपर्यंत कळालेच नाही. या जगामध्ये संत जेव्हा आले तेव्हा संत जगाला कळाले नाही. म्हणून 2 वाक्य मी आपल्याला सांगेल. संताला माणूस म्हणू नका आणि कोणत्याही माणसाला संत म्हणू नका. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत
माणसाच्या सारिखे संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे समुद्र नदी छान प्रमाण दिला महाराजांनी. सुंदर वातावरण आहे महाराज, सुंदर गायनाचार्य, टाळकरी मंडळी, श्रोते मंडळी सुद्धा सुंदर आहे. तर काही काही ठिकाणी आम्ही पाहतो कीर्तनकार जर चांगला विशारद असला, ही मंडळी जर साधी असली ना, कीर्तनकार येड्यावणी करतो पा, नाव धोरणावर चालतच नाही. काही काही वेळेला कीर्तनकार साधा असला, ही मंडळीला फार विशारद असली, ही येड्यावणी करते. कीर्तनकार साधा, गायनाचार्य साधे, आणि मृदंगाचार्य जर लय विशारद असला, मग मृदंगाचार्य सुधरून देत नाही पा. मृदंगाचार्य साधे, कीर्तनकार साधा, गायनाचार्य साधे, मग हे येड्यावणी करते, जाते बिड्या फोकीते आणि पुन्हा येऊन बसते. पण इथं तसं नाही पा, अगदी शेवटपर्यंत. काही तर बाहेर बी बसलेत, मध्ये या ना बाबा, भरपूर मोठा मंडप आहे आपला, बाहेर का बरं बसले तुम्ही, या मध्ये या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, सुंदर वातावरण आहे. म्हणून विषय चालला आहे की एकच वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला, आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. मी पुन्हा पुन्हा विचारेल बरं का, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. काय वाक्य होतं? संताला माणूस म्हणू नका आणि कोणत्याही माणसाला संत म्हणू. सोपं वाक्य आहे की संताला तुम्ही माणूस कधी समजू नका आणि माणसाला, कोणत्याही माणसाला तुम्ही संत म्हणू नका. सज्जनाओ, आपण जर इतिहास पाहिला, आपले पुराण पाहिले, कथा वाचल्या, ऐकल्या, तर आपल्या लक्षात येईल. अहो, सामान्यांना संत कळणार नाही, यात काही विशेष नाही. मोठ्या मोठ्याला संत कळाले नाही, आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींनी नको त्याला संत म्हणून दुःख अंगावर ओढून घेतलेलं आहे. असे अनेक आहेत महाराज. हनुमंतराय, लक्ष्मणजीला शक्ती लागलेली आहे. फार भयान अशा प्रकारचा प्रसंग आहे. रामप्रभू त्या लंकेच्या जवळ, अगदी समीप, लक्ष्मणजीचं श्रीमुख आपल्या मांडीवर घेत आहेत, आणि जवळच असलेली जी सेना आहेत, सुग्रीव आहे, अंगद आहे, हनुमंतराय आहेत. रामप्रभू त्यांना विचारतात, हे बघ अंगद, माझ्या लखनला जर काही करता काही झालं ना, हा रामसुद्धा तुम्हाला जिवंत दिसणार नाही. हे बघ सुग्रीव, माझ्या लखनला जर उद्या काही करता काही झालं ना, हा राम तुम्हाला जिवंत दिसणार नाही. काय सांगू अयोध्येला जाऊन की बायकोच्या शोधासाठी भाऊ गमावला? काय सांगू अयोध्येला जाऊन? गेल्यानंतर मला सुमित्रा माता विचारेल, का रे राघवा, तू आला आणि माझ्या लखनला आणलं नाहीस तू? काय सांगू त्यांना मी जाऊन? आणि म्हणून अतिशय चिंतित जगाचा बाप प्रभू रामचंद्र राघवेंद्र सरकार आज रडतायत. काय बंधुप्रेम असेल महाराज, किती बंधुप्रेम असेल. आणि म्हणून म्हटलं जातं रामराज्य आलं पाहिजे. एका सावत्र भावासाठी एक सावत्र भाऊ रडतो, आणि आज सक्का भाऊ सक्क्या भावाला एक हात जागेसाठी खून करायला घाबरत नाही. हे कलियुग आहे, आणि ते रामराज्य आहे महाराज, त्रेतायुग आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे, हनुमंतरायाला सांगितलं जातं की जा, सुसेन नावाचा वैद्य आहे लंकेमध्ये, त्यांना घेऊन या. आणि सांगितल्याबरोबर हनुमंतराय निघतात. म्हणतात त्यांचं फक्त आम्हाला पत्ता द्या,
आणि हनुमंतराय निघतात महाराज. सुषेण वैद्याला नाही आणलं, दवाखान्यासह डॉक्टर घेऊन आणला. सुषेणला वैद्याला आणून उपयोग काय? म्हणले तो शत्रू पक्षातला येतो ना येतो त्याची मनधरणी केल्यापेक्षा दवाखानाच घेऊन आले. आणि परत इथं त्या वैद्याला आणायचं, त्यांना परत म्हणायचं हे औषध विसरलं आणि त्या गोळ्या विसरल्या. वेळ कमी आहे ना, सूर्योदयाच्या अगोदरच हे सगळं झालं पाहिजे. सुषेण वैद्याला आणलंय महाराज, दवाखान्यासह आणलं, घरासहित आणलं. सुषेण वैद्य उठलेला आहे, त्यानं सांगितलं आता द्रोणागिरी आणावं लागेल, ती वनस्पती माझ्याकडे नाही म्हटले. आणि हनुमंतराय महाराज एका रात्रीमध्ये ते द्रोणागिरी आणण्याकरता निघतात. मध्ये रावण कालयवनाला पाठवतो आणि कालयवन एका संन्याशाचं रूप घेतो, एका रामायणाचार्याचं रूप घेतो आणि रस्त्यामध्ये बसतो आणि सांगतो, हनुमंतरायाला बोलतो, मी रामकथा सांगतो तुला. कारण रावणाने सांगितलं होतं त्याला रामकथा खूप आवडते म्हटले. राम म्हटलं की म शब्दाची वाट पाहण्याकरता तो येतो म्हणले, एवढी रामकथा त्याला आवडते. तू रामकथा सांगण्याचं नाटक कर, तो तुझ्या पाशी येऊन बसेल आणि तेवढ्यामध्ये सूर्योदय होईल. हनुमंतराय म्हटले ठीक आहे, मी तुझ्या मुखातून रामकथा ऐकतो, पण स्नान करून येतो म्हटले अगोदर. तिथं एक शापित अप्सरा होती, तिनं हनुमंतरायाला सांगितलं, हे बघ तो रामायणाचार्य नाही म्हटले, तो ढोंगी आहे. त्या शापित अप्सरेनं सांगितल्यानंतर हनुमंतरायाला कळालं की ही याचं सगळं ढोंग आहे. हनुमंतराय म्हणतात ठीक आहे, मी तुमची रामकथा ऐकतो, पण अगोदर तुम्हाला दक्षिणा देतो म्हटले, कारण बिगर दक्षिणाची कथा ऐकू नये. अगोदर दक्षिणा देतो म्हटले. एका ठोक्यामध्ये कालयवनाला गतप्राण केलं महाराज हनुमंतरायानं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की हनुमंतरायासारख्याला ढोंगी व्यक्ती लवकर कळाला नाही, कारण साधूला ढोंगी व्यक्ती कळत नाही. ज्ञानोबा स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. दुर्जनाची बुद्धी साधूला सहजासहजी कळत नाही. पुढे प्रसंग असा आहे की रावण सुद्धा येतो, सीतामातेकडे येतो महाराज. भगवा वेश धारण करून येतो, संन्यासाचा वेश धारण करून येतो. सीतामाता खऱ्या संत असणाऱ्या लक्ष्मणजीला नको ते बोलते हो, आणि खोटा संत असणारा, खोटा साधू असणारा रावण त्याला साधू मानते. परिणाम दुःख भोगावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. खऱ्या साधूला सीतामाईनं खोटं समजलं आणि खोट्या साधूला खरं समजलं. लक्ष्मणजी ओरिजिनल साधू आहे. 14 वर्ष अन्न म्हणजे उपवास असतो महाराज, 14 वर्ष झोप घेत नाही, 14 वर्ष उपवास असतो, निष्काम सेवा करतो. अशा लक्ष्मणजीला सीतामाता बोलते आणि रावणासारख्या ढोंगी व्यक्तीला भिक्षा वाढते. याचा अर्थ काय की संताला माणूस म्हणू नका आणि कोणत्याही माणसाला संत म्हणू नका. सीतामाईनं रावणाला संत समजलं, साधू समजलं, परिणाम दुःख भोगावा लागला. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये साधू समजतच नाही महाराज. साधू आपलं साधुत्व जगाला कळूच देत नाही. साधूला असं वाटतं मी जर या जगाला साधुरूपाने कळालो तर हे जग मला परमार्थ सुद्धा करू देणार नाही. म्हणून साधू शक्यतो समाजासमोर वेडेपणाने राहतात. त्यांचा जो अभ्यास आहे, जे ज्ञान आहे, जी विद्वत्ता आहे ती लपवून ठेवतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी, जगा माझी. वेड्यासारखं राहतात महाराज समाजामध्ये, कळू देत नाही. खरे संत कळत नाही आणि खोट्याची जर आपण सेवा केली तर दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सिद्धांत हा आहे की संताला माणूस म्हणू नका आणि कोणत्याही माणसाला संत म्हणू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, पण खरे संत आपला स्वतःचं महत्त्व, स्वतःचा महिमा, स्वतःची विद्वत्ता, स्वतःचं ज्ञान समाजाला जर कळूनच देत नाही, मग ते कळायचे कसे? समाजापर्यंत ते यायचे कसे? त्यांचं ज्ञान समाजाला व्हायचं कसं? भेट व्हावी का ओळख व्हावी? काय व्हावं? एखाद्या व्यक्तीची भेट व्हावी का ओळख व्हावी? तुमच्याकडे मी जरी पहिलाच आलो असलो, पहिलीच वेळा,
पण तुम्ही खुशाल बोलू शकता बघा. तुम्ही असं संकोच मानू नका. ज्या ज्या वेळेला मी बोलन त्या वेळेला तुम्ही बोला, माझ्यासोबत संवाद करा. एखाद्या व्यक्तीची आपल्याशी भेट व्हावी का त्याची ओळख व्हावी? ओळख व्हावी, भेट होऊ नये. नाही, एकच पर्याय आहे तुमच्याकडे, भेट व्हावी का ओळख व्हावी? येऊ का चहा पिऊन मी घरून? समजा एखाद्या व्यक्ती आहे, त्याची आपल्याला भेट व्हावी का त्याची ओळख व्हावी का दोन्ही बी व्हावं? नाही म्हणले, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आले स्टेजवर, भले 5-25 लोकांनी गराडा घातला, त्याच्यात आम्ही जाऊन बसलो आणि मुख्यमंत्र्याची ना आमची काय झाली, भेट झाली. काय उपयोग आहे का त्या भेट होण्यात? भेट झाली, पण मुख्यमंत्री कानामध्ये काय म्हटले सांगू का? स्टेजवर खूपच गर्दी झाली, तुम्ही खाली जा. आता ही भेट होऊन काही उपयोग आहे का? भेटही व्हावी आणि ओळखही व्हावी. तुम्हाला ते ओळखत असावेत. एखादी मोठी व्यक्ती ती तुम्हाला ओळखत असावी, तिची भेटही व्हावी आणि तिची ओळखही व्हावी. म्हणून संतांची आपल्याला भेटही व्हावी आणि ओळखही व्हावी. म्हणून दुसरे संत एका संताचा महिमा सांगण्यासाठी प्रवृत्त होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ओहो, आता आमचं वेगळं आहे. आम्हाला जर एखाद्या महाराजाबद्दल तुम्ही विचारलं का, हो ते अमक्या गावचे महाराज, त्याला काय येतं करून, आणि तुला काय येतं? सहज एखाद्याला जर आपण विचारलं का, हो ते तुमच्या बाजूच्या गाव, नाही राव ते आहे, पण ते गावाचं त्यांचं काय पटत, गावाचं त्यांचं छत्तीचा आकडा आहे का नाही? सांगण्याचा भाव असा आहे की संत जगाला आपला महिमा कळू देत नाही, म्हणून दुसरे संत एका संताचा महिमा वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. आता आपण ज्यांचा महिमा बघणार आहोत ते विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज आहे. निवृत्तीनाथ महाराज हे दैवत असं आहे महाराज की त्यांच्याबद्दल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 27 अभंग रचलेले आहेत. एवढे अभंग दुसऱ्या कोणत्याच संतांनी निवृत्तीनाथाबद्दल मला वाटतं निर्माण केले नसतील, तेवढे अभंग एकनाथ महाराजांनी केले. तुम्ही म्हणाल एकनाथ महाराजांचा आणि निवृत्तीनाथ महाराजाचा संबंध काय? ते कोणत्या काळाचे, हे कोणत्या काळाचे, ते कोणत्या कुळाचे, हे कोणत्या कुळाचे? एका कुळाचेही नाही, एका काळाचेही नाही. बरं नसू दे, एका काळाचे, एका कुळाचे, एका स्थळाचे तरी आहे का? शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरचे, हे कोणत्या कुळातले, ते कोणत्या कुळातले? बरं एका काळातलेही नाही, फरक आहे दोन्हीच्या काळाचाही. मग वर्णन करण्याकरता प्रवृत्त कसे झालात? कशी आज्ञा मिळाली? काय कसा संबंध आला? तर संबंध असा आहे, ज्ञानोबराय साधकाचे मायबाप संजीवन समाधिगण ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजाच्या स्वप्नामध्ये जातात. नाथ महाराज झोपलेले असताना साक्षात ज्ञानोबराय एकनाथ महाराजाच्या स्वप्नात जातात. दिव्य अशा प्रकारचं स्वरूप नाथांना दिसतं. पुन्हा झोपी जातात एकनाथ महाराज. पुन्हा ज्ञानोबराय स्वप्नामध्ये जातात. आता मात्र एकनाथ महाराज उठून बसतात, चिंतन करतात की कोण आहे हा तेजस्वी व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये आलाय. आणि स्वप्नामध्ये काय सांगितलं? श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागे, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, योनी आळंदी स्थळी काढवेगी. असं स्वप्न पडलं. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदिके माझारी देखिले द्वार. स्वप्न पडल्याबरोबर सकाळी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आळंदीला येतात. आळंदीला आल्याच्या नंतर ज्ञानोबरायच एका ब्राह्मणाचं रूप घेऊन, कारण 200 वर्षाचं अंतर होतं, जंगलाचा तो परिसर होता, समाधी कुठे शोधायची, म्हणून एका ब्राह्मणाचं रूप ज्ञानोबरायांनीच घेतलंय.
अनेक ब्राह्मण ज्ञानोबरायाला सांगतोय की एकनाथ महाराजाला सांगतो की महाराज आपण कशासाठी आलात. नाथ महाराजांनी सांगितलं मी ज्ञानोबरायाच्या भेटीसाठी आलो, मला अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे. त्यावेळेला तो ब्राह्मण सांगतो चला मी तुम्हाला ठिकाण सांगतो, समाधी सांगतो कुठे आहे, समाधीमध्ये जाण्यासाठी मार्ग सांगतो कुठे आहे, माझ्यासोबत चला. आणि ते ब्राह्मण एकनाथ महाराजाला घेऊन नंदीच्या जवळ येतात. नंदीच्या पाठीवर हात ठेवल्याबरोबर नंदीसुद्धा रस्ता देतो महाराज जाण्याकरता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज 3.5 पावलं चालत खाली जातात, पाहतात दिव्य अशा प्रकारचं ज्ञानोबरायाचं स्वरूप. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. आणि ज्ञानोबरायाच्या समोर असं म्हणतात शांतीब्रह्म एकनाथ महाराज 3 दिवस थांबले. कुठे? समाधीमध्ये. 3 दिवसामध्ये ज्ञानोबरायाने सर्व तत्वज्ञान नाथाला सांगितलं, एकनाथ महाराजाला सांगितलं, संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूविषयी असलेला ज्ञानोबरायाचा भाव, सद्गुरूंनी माझ्यावर किती उपकार केले, हे सर्व जे निर्माण करू शकलो मी माझ्या सद्गुरूमुळे करू शकलो. म्हणून ज्ञानोबरायाचा आपल्या सद्गुरूंप्रती असणारा भाव, असणारी श्रद्धा, असणारा आदर, याचं कौतुक नाथांना वाटलं. आणि 3 दिवस वास्तव्याला राहून ज्या वेळेला नाथ महाराज बाहेर येतात त्यावेळेला ज्ञानोबरायाला गुरु म्हणतात. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. ज्ञानोबराय आजपासून माझे श्रीगुरू आहे. पण ज्ञानोबरायाकडे जर एवढी विद्या आहे, ज्ञानोबरायाकडे जर एवढं प्रगल्भ अशा प्रकारचं ज्ञान आहे, तर ज्ञानोबरायाचे गुरु कसे असतील. आणि म्हणून ज्ञानोबरायाच्या मुखातून ऐकलेला निवृत्तीनाथाचा महिमा तो ऐकून नाथ महाराजाच्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे, अंतकरण भरून आलेलं आहे. आणि ज्ञानोबरायाच्या मुखातून निवृत्तीनाथाचा महिमा ऐकल्यानंतर एकनाथ महाराजसुद्धा त्या निवृत्तीनाथाचा महिमा पुन्हा एकदा या समाजाला कळावा म्हणून तो महिमा सांगण्यासाठी प्रवृत्त होतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. निवृत्तीनाथ महाराजाला 2 वेळा धन्य धन्य म्हणून
निवृत्तीनाथाचा गौरव शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात. आणि तुमचा महिमा मी काय वर्णन करू, म्हणून महिमा वर्णन करण्यासाठी मी असमर्थ आहे, अशा प्रकारचे उद्गार नाथ महाराज व्यक्त करतात. सज्जनाओ, निवृत्तीनाथाचं नावच निवृत्ती आहे. ते कधी प्रवृत्तीवर आलेच नाही. ते राजे आहेत, पण निवृत्तीचे राजे आहेत. आम्ही प्रवृत्तीचे राजे आहोत. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला संसार जास्त आवडतो का परमार्थ जास्त आवडतो? काय आवडतो? संसार. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या माता माऊल्यासाठी आहे. सोपं उदाहरण आहे. हे काय माऊल्यांनो? कशाची माळ आहे? तुळशीची. तुळशीची माळ महत्वाची आहे का सोनं महत्वाचं आहे? तुळशीची माळ महत्वाची आहे का सोनं? माळ महत्वाची आहे. कीर्तनात बसले ना, त्या खोटं कसं बोलत्या? हां, त्या म्हणतात तुळशीची माळ महत्वाची. म्हणून मी माझ्या गळ्यामध्ये काय घातली? तुळशीची माळ. 2-3 अजून 2-3 मध्ये. तर मग कीर्तन झाल्यानंतर भेटा तुम्ही. मी एक माळ तुम्हाला देतो आणि तुम्ही तुमच्या गळ्यातली एक सोन्याची पोत मला द्या. तुम्ही तर आत्ता बोलल्या की महत्वाचं काय आहे महत्वाचं, परंतु पाहिजे तसा भाव आपला होत नाही. वाटतं, मान्य आहे, आपण मान्यही करतो, नाही का? जुन्या काळामध्ये बाबा, जुन्या काळामध्ये छोटे स्टो असायचे. आता गॅस आले. पूर्वी काय असायचे? स्टो असायचे. मग त्याला ते छोटेसे काय असायचे? ते पिन. आणि ते मारल्याशिवाय तो स्टो पेट घेत नव्हता. काय मारावं लागायचं त्याला? पिन. ते आता नवीन काळात नाही ते, पण जुन्या लोकांकडे फार होती ती प्रथा. तुम्हाला असं म्हणायचं का जुने लोक फारच पिना मारत होते? म्हणजे बघा ना तुम्ही, देवपूजेला जर आपण बसलो तर देवाच्या मूर्तीला निरीक्षण करा, तो गंध कुठं लावला जातो. काही देवाच्या नाकावर, काहीच्या गालावर, पण कपाळावर असा गंध कधी व्यवस्थित दिसत नाही. पण 70 वर्षाचे बाबा ती पिन बरोबर मारत होते, पण गंध मात्र बरोबर कपाळावर लागत. म्हणजे आपल्याला संसार किती दक्षतेनं करतो आपण, आणि परमार्थ टंगळ मंगळ, नाही का? जसा होईन तसा. बरोबर आहे का नाही? संसार ज्ञानोबराय म्हणतात, सायास करसी प्रपंच दिननिशी हरेशी न भजेशी कोण्या गुणे. पण निवृत्ती मार्ग, संसाररूपी नदीचे 2 तट आहेत. एक निवृत्ती मार्ग आहे आणि दुसरा प्रवृत्ती मार्ग आहे. आम्ही प्रवृत्ती मार्गावर आहोत. आमचं वाटक्रमणा जी चालू आहे ती प्रवृत्ती मार्गाची आहे. प्रवृत्ती मार्ग चंचल आहेत महाराज, हा स्थिर नाही, चंचल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की बदल व्हावा. एकच कपडा आपण किती दिवस घालणार? कधीतरी असं वाटतं की तो कपडा सुद्धा आपण बदलला पाहिजे. पायात चप्पल बूट आहे, किती दिवस घालणार? कधीतरी असं वाटतं ते चप्पल बूट सुद्धा आपण काय केलं पाहिजे? बदलला पाहिजे. बायको फारच शिव्या देऊ लागली की मग काय वाटतं? हो, बायको नका बदलू तुम्ही, तिनं सुद्धा तिच्या स्वभावामध्ये काय केला पाहिजे? बदल केला पाहिजे, असं वाटतं का नाही? याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बदल व्हावा असं वाटतं. तुमचं नाव काय साहेब? राहुल. राहुल भाऊ, तुम्हाला कोणती भाजी आवडते? कीर्तनात सांगाजोगी असेल तर सांगा ना. असंच नाशिकमध्ये एका पोराला विचारायला गेलो, तुला कोणती भाजी आवडती? ते म्हटलं महाराज ती कीर्तनात सांगायजोगी नाही म्हणले. हा ना, पण आता तुमच्या गळ्यात माळ आहे, सांगा मग. हां, बटाट्याची भाजी यांना आवडते. आणखी एक विचारू का? आईच्या हातची आवडते का मंडळीच्या हातची? आईच्या हातची आवडते, त्यांना माहिती आहे. बरोबर आहे. आता इथं उत्तर काय द्यायचं? आईच्या हातची, नाही का? बटाट्याची. बरं, उद्या सकाळी आता तुम्हाला इथं बटाट्याची भाजी आम्ही देणार. उद्या सकाळी खाणार ना?
उद्या संध्याकाळी पण बटाट्याचीच भाजी देणार, परवा सकाळी सुद्धा बटाट्याचीच भाजी देणार, परवा संध्याकाळी सुद्धा बटाट्याचीच भाजी देणार. किती दिवस बटाट्याची भाजी खाणार तुम्ही? अहो तुम्हाला असं वाटेल ना किती दिवस बटाट आहे की नाही. याचा अर्थ असा की आपण प्रवृत्ती मार्गातले आहोत, आपल्याला बदल हवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो आपण तर सामान्य माणसं आहे हो, कुणाला बदल पाहिजे सांगू तुम्हाला. तुम्ही लता मंगेशकर नाव ऐकून आहे का? तुम्ही म्हणाल तू काय लय पाकिस्तानातला आहे का काय, आम्हाला माहीत नाही. लता मंगेशकर नाव सगळेजण ऐकून आहेत, कारण त्यांची कीर्तीच तेवढी होती महाराज. भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न त्यांना मिळाला, आणि आपल्याच देशानं सर्वोच्च पुरस्कार दिला असं नाही, अनेक देशांनी त्यांचे सर्वोच्च पुरस्कार लता दिदींना दिले. आणखी सांगू महाराज, अटलजीच्या काळामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या सदस्यही कधी झाल्या नाही त्या मंत्रालयामध्ये खासदार म्हणून बसल्या होत्या. एवढा मोठेपणा लता दिदीचा. आणखी सांगू, आपल्या देशाचे पंतप्रधान जर परदेशातही असतील तरी ते फोनद्वारे लता दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. कोण? देशाचे पंतप्रधान. आता आम्ही आमचाच फोटो स्टेटसला ठेवतो, किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी पाहिलं. अहो ते देशाचे पंतप्रधान, त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. एवढा मोठेपणा होता महाराज त्यांचा. आणखी सांगू, अयोध्येचा जो विकास चाललाय प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा, जन्मभूमीचा, त्या विकासामध्ये एका चौकाला नाव दिलंय लता मंगेशकर चौक. काय स्वाभिमान आहे ना महाराज. एवढं मोठं जीवन आहे. पण सांगू आपल्याला, ज्या वेळेला त्यांनी आपला प्राण सोडला त्यावेळेला त्यांच्या काही जुन्या आठवणी पत्रकाराने दाखवल्या टी व्हीवर. तर एका पत्रकाराने काही दिवसा अगोदर त्यांची मुलाखत घेतली होती. म्हटले, दीदी तुम्हाला जर पुन्हा मनुष्याचा जन्म मिळालाच तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? त्या म्हटल्या होत्या की मला मनुष्य जन्म नाही मिळाला तर बरंच आहे, पण जर मिळालाच लता मंगेशकर सोडून मला काही व्हायला आवडेल. काय म्हटल्या? याचा अर्थ एवढ्या उच्च स्थितीला गेलेल्या व्यक्तीला सुद्धा असं वाटतं की आपल्याला बदल हवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, ही प्रवृत्ती आहे महाराज. या प्रवृत्तीमध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही आहे. आपली बुद्धी स्थिर नाही आहे, आपलं मन स्थिर नाही आहे. 10 वर्षापूर्वी जे आपल्याला वाटत होतं ते आज वाटतंय का? ते आज वाटत नाही. आज जे वाटतं ते आणखी 10 वर्षानं वाटेल का? मनात सुद्धा बदल होतो, बुद्धीमध्ये बदल होतो. तुकोबराय सुद्धा एका अभंगात सुंदर असं वर्णन करतात. मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता, तैसा एक ठाव नाही आता, तैसा एक ठाव नाही आता. मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता, तैसा एक ठाव नाही आता, तैसा एक ठाव नाही आता. मागे जैसा होता माझ्या अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. महाराज म्हणतात, मागे जसा ठाव होता, मागे जसा भाव होता, तसा आता भाव राहिलेला नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत चाललाय महाराज. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मजन कळे. आहे की नाही? महाराज म्हणतात, काय हे स्थिर राहील बुद्धी. बुद्धी स्थिर राहत नाही, मन स्थिर राहत नाही महाराज. हे चंचल आहे, यामध्ये सारखं बदल होतोय. पण निवृत्तीचा जो मार्ग आहे तो स्थिर आहे महाराज.
निवृत्तीचा मार्ग स्थिर आहे. निवृत्तीनाथ महाराजाचं जीवनसुद्धा स्थिर आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा जो प्रसाद आहे ते साक्षात ज्ञानोबा आहे, विश्वाची माऊली आहे. संतांचं मन हे फार मोठं आहेत महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचं मन हे फार मोठं आहे. एखादा चांगला सरपंच असेल, चांगला शब्दाखाली तुम्ही मारा, हां मराठीमध्ये, हां मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये अधोरेखित करा बरं का. चांगला सरपंच तो काय म्हणतो, गाव माझं मी गावाचा. एखादा आमदार असेल चांगला तो म्हणतो तालुका माझा मी तालुक्याचा. एखादा मुख्यमंत्री चांगला असेल तो म्हणतो राज्य माझं मी राज्याचा. एखादा देशाचा पंतप्रधान असेल तो म्हणतो देश माझा मी देशाचा. पण आमच्या संतांना विचारा ना, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा यासी गेलो देव पावयासी गेलो. देव माझा मी देवाचा. संत देवाला आपलं म्हणतात आणि दुसरी गोष्ट या जगाला आपलं म्हणतात. दोन मंत्र आहे पहा मंडळी हो, सुखी होण्याचे दोनच मंत्र आहे. हे दोन मंत्र जर तुम्ही आज माझ्याकडून घेतले, आज तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. तुम्ही म्हणाल सांगा बरं, सांगतो. पहिला मंत्र असा आहे, या जगामध्ये माझं कोणीच नाही असं समजा, तुम्ही दुःखीच होणार नाही. माझं कोणीच नाही आणि माझं काहीच नाही असं समजा, दुःख होणार नाही. आपल्याला दुःख का होतं, आपण माझं म्हणतो म्हणून दुःख होतं. बरं हे नसलं जमत, माझं काहीच नाही असं समजा, दुःखच होणार नाही. म्हणता का आजपासून? मग जमल का बाबा? माझं काहीच नाही असं म्हणायचं, दुःख होणार नाही. बरं हे नसलं जमत तर दुसरं वाक्य आहे, सगळ्या जगालाच माझं म्हणा तरी दुःख होणार. एक तर माझं कोणीच नाही असं समजा किंवा सगळं जग माझं आहे असं समजा. दोन्हीपैकी कोणतं जमल ते बघा. दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र घेतला तर आपलं जीवन सुखी होणार. संतांनी हेच तर घेतलं महाराज. ज्ञानोबा सगळ्या विश्वाला माझं घर म्हणतात. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. नाही तर दुसरा मंत्र त्यांचा असा आहे की या जगात माझं कोणीच नाही, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, या जगात माझं कोणीच नाही. संतांचे दोनच वाक्य आहेत महाराज. एकतर त्यांनी सगळं जगाला आपलं मानलं, नाहीतर या जगात माझं कोणीच नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. म्हणजे सर्व नाते संतांनी जर कुणाशी जोडलेले असेल तर देवाशी जोडलेले. तुम्ही आम्ही प्रवृत्ती मार्गावर आहोत, आपल्याला संत कळत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुढे सरसावतात आणि आपल्याला संत कोण आहे, संतांचा महिमा कळून देण्याचा प्रयत्न करतात. सज्जनाव, शांतीब्रह्म एकनाथ महाराज एवढे महान संत आहे, त्यांच्या एवढी ग्रंथसंपदा दुसऱ्या कोणत्याच संताची नाही. एकनाथी भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, महाराजाचे जे ग्रंथ आहेत ना ते असे महान ग्रंथ आहेत महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराजासारखं रामायण आणखी दुसऱ्या कोणत्या रामायणकर्त्याला लिहिता आलेलं नाही. एवढ्या सखोल गोष्टी वेळ काढून तुम्ही एकदा भावार्थ रामायण वाचा, मग कळेल तुम्हाला. संत, शांत आणि श्रीमंत अशी ज्यांची ओळख आहे, श्रीमंतीला सुद्धा कमी नाही. असं म्हणतात दर दिवस रामायण ऐकण्यासाठी त्यांच्या घरी 500 लोक असायचे. 500 लोक रामायण ऐकायचं.
आणि रामायण संपलं की 500 लोकांना पुरणपोळीचं जेवण असायचं दररोज. आणि पुरणपोळीचं जेवण केल्याबरोबर घरी जाताना 1 किलो तूर डाळ, हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गूळ दिला जायचा असं म्हणतात. तुम्ही खा आणि तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला. एवढे उदार आणि श्रीमंत एकनाथ महाराज, शांत संत आणि श्रीमंत अशी ज्यांची ओळख आहे, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आज समाजाला निवृत्तीनाथ महाराज कळावेत. कोण आहे निवृत्तीनाथ महाराज? म्हणून निवृत्तीनाथ महाराजाचा महिमा सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, महिमा सांगत असताना एका शब्दामध्ये महिमा सांगितलाय का संतांचे शब्द फार कमी असतात. काय शब्द? एका शब्दामध्ये धन्य धन्य निवृत्ती देवा. देवा म्हटलंय. आता निवृत्तीनाथ महाराज हे संत आहेत, पण एकनाथ महाराज बोलत असताना त्यांना काय म्हणतात? देवा. मग एका शब्दाने अख्खं विश्व त्या शब्दामध्ये आलंय. कारण संतांचे शब्दच असे महाराज. मी सांगत असतो, आम्ही एका ठिकाणी गेलो, तिथं गेल्यानंतर आम्हाला जेवण बनवलं होतं. आम्हाला ताटही वाढले. त्या माऊलीनं भजे, कुरडई, पापड हे सगळं आमच्यासाठी बनवलं होतं आणि ते मात्र किचनवर ठेवलं. आम्ही ते पाहत होतो. एक बाबा माझ्यासोबत होते, मला ते खुणवत होते. म्हटले, महाराज माऊलीने हे सगळं आपल्यासाठीच बनवलंय, पण वाढायचं विसरल्या. म्हणलं विसरू द्या बाबा, तुम्ही शांत बसा, आपण नाहीतरी तेलकट खातही नाही. नाही म्हटले, पण आपल्यासाठी बनवलं हो. म्हटलं असू द्या ना. नाही म्हटले, मी सांगून बघतो. म्हटलं सांगू नका, आपण पहिल्याच वेळेस इथं आलो आणि तुम्ही कुठं सांगताय. नाही म्हटले, मी भजे वाढा असं सांगत नाही. बघा मी दुसरं काहीतरी बोलतो, लगेच आपल्या ताटात भजे येतात की नाही. म्हटलं बघा बा. ते बाबा बोलू लागले. म्हटले, महाराज आपल्याला रस्त्याने केवढा साप दिसला हो. म्हणलं केवढा होता? म्हणले आपल्या ताटापासून त्या भाज्याच्या टोपल्यापर्यंत होता. आणि थोडं मोठ्यानं बोलले जरा. साप केवढा होता? ताटापासून ते. त्या बाईनं लगेच एवढा शब्द ऐकला आणि खरंच ती माऊली विसरली ती वाढायचं. शब्द ऐकल्याबरोबर लगेच टोपलं घेतलं आणि आमच्या ताटात भजे, कुरडई, पापड आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ते बाबा म्हणले का आम्हाला भजे, कुरडई, पापड वाढा म्हणून? बोलले नाही. पण आपली मराठी भाषाच अशी आहे. कशी? उदाहरणार्थ असं शब्द काय? कसं शब्द आहे समजा. कसं. कसं शब्दाचा अर्थ जसं तोंड करीन तसं आहे की नाही. असं शब्द आहे. असं. अहो आपल्या दैवतमध्ये सप्ताह चालू आहे. असं कीर्तन कुणाचं होतं? आळंदीच्या महाराजाचं. असं आहे की नाही. अहो फार मोठा सप्ताह आहे. असं का? म्हणजे असं शब्द, असं शब्दाचा अर्थ कसं? जसं तोंड करील तसं आहे की नाही. म्हणजे आपली मराठी भाषा फार श्रीमंत भाषा आहे महाराज आपली मराठी. इंग्लिश भाषा दरिद्री आहे. दरिद्री भाषा इंग्लिश, जिच्यामध्ये 5च स्वर आहे. आपल्या मराठी भाषेत किती स्वर आहेत? ए पासून सुरू होते आणि झेडपाशी संपते. ए म्हणजे ॲपल आणि झे म्हणजे झबरा. ॲपल खाता खाता सुरू होते आणि झबरा करून सोडून देते. झबरा म्हणजे काय? गाढव आहे की नाही. असो, निंदा म्हणून नाही आहे, पण आपली मराठी भाषा ही श्रीमंत भाषा आहे. ज्ञानोबरायांजीचं कौतुक करावं. माझ्या मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. नाही का, अशी श्रीमंत आपली भाषा आहे. निवृत्तीनाथ महाराजाबद्दल एकाच शब्दामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवा शब्दाने, देवाचे जेवढे काही गुण आहे, देवाचं जेवढं काही वर्णन आहे, ते सगळं माझ्या निवृत्तीनाथाचं वर्णन आहे, असा भाव आज एकनाथ महाराजांचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओहो, मग देव कसा आहे? तर देव हा सदा आहे. सदा म्हणजे सदा नावाचं नाही बरं. इथं सदा नावाचं कोणीतरी असेल. हां, पण देव कसा आहे? सदा. सदा म्हणजे सर्व काळामध्ये. सदा शब्दाचा अर्थ काय? सर्व काळामध्ये. आणखी समजा आणखी 100 वर्षाने मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला किंवा आलो, किती वर्षाने येईल का? बरं, मी येणार नाही, पण जर आलोच तर तुमच्यापैकी कोणी मला इथं भेटेल का? भेटेल का कोणी? याचा अर्थ आहे की तुम्हा आम्हाला सर्वांना काळाची मर्यादा आहे.
देव हा तिन्ही काळामध्ये आहे महाराज, सदा आहे. 5 प्रकारचं चांगलं लक्षात ठेवा तुम्ही. देव सदा आहे, देव सर्वत्र आहे. पहिला शब्द देव सदा आहे, देव सर्वत्र आहे. तिसरा देव सर्वज्ञ आहे. 4 देव सामर्थ्य आहे, देवाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. आणि 5 देव सर्वांचा आहे. 5 गोष्टी लक्षात आल्या. देव सदा आहे, देव सर्वत्र आहे, देव सर्वज्ञ आहे, देव समर्थ आहे आणि देव सर्वांचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, देव सर्वज्ञ आहे म्हणजे देवाला तुमच्या आमच्या अंतःकरणातलं कळतं. ही गोष्ट आपल्याला दिली नाही म्हणून बरं आहे. नाही तर तुम्हाला काय वाटतं ते जर मला इथून कळालं असतं किंवा मला काय वाटतं ते जर तुम्हाला तिथून कळालं असतं, हा व्यवहारच चालला नसता महाराज. नवऱ्याला काय वाटतं ते बायकोला कळालं असतं आणि बायकोला काय वाटतं ते जर नवऱ्याला कळालं असतं तर कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो चाललाच नसता महाराज. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. पण ही गोष्ट आपल्याला एकमेकाच्या अंतःकरणातलं कळत नाही. देवाला ते कळतं महाराज, देवाला एकमेकाच्या अंतःकरणातलं कळतं. अंतर वर्तत से जाणोनी अंतर वर्तत से जाणोनी अंतर वर्तत से जाणोनी अंतर वर्तत. देवाचा नूरा देवाचा नूरा जाणोनी अंतर वर्तत से जाणोनी अंतर वर्तत से देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. निवृत्तीनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवा असं म्हणतात. मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज जर देवा म्हणत असतील तर देवाचे सर्वचे सर्व गुण निवृत्तीनाथ महाराजाच्या ठिकाणी आहे. निवृत्तीनाथ महाराज सदा सर्व काळ आहे. सज्जनो, आपल्याला ज्या पदव्या आहेत, काही वेळाला पदवी जाते आणि पदवीधरही जातो. समजा एखादा डॉक्टर गेला, त्याने पदवी मिळवलेली आहे, तो गेला की पदवीसुद्धा त्याच्याबरोबर जाते. असं काही नाही की त्याचा मुलगा असला म्हणजे त्यानं जर शिक्षण घेतलं तर तो डॉक्टर, नाही तर त्यानं जर शिक्षण घेतलं नाही तर त्याला त्याच्या पदवीचा उपयोग नाही. म्हणून काही वेळेला पदवी जाते आणि पदवीधरही जातो. काही वेळेला पदवी राहते पण पदवीधर जातो. आता महात्मा पदवी आहे का गेली? महात्मा पदवी आहे पण गांधीजी नाही ना. स्वातंत्र्यवीर पदवी आहे पण सावरकर नाही आहे की नाही? पदवी आहे पण पदवीधर गेले. पहिली गोष्ट पदवीधरही गेले आणि पदवी गेली. दुसरी गोष्ट पदवी आहे पण पदवीधर गेले. तिसरी गोष्ट अशी आहे, पदवीधर आहे पण पदवी, माजी सरपंच, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान पदवीधर आहे पण यांची पदवी गेली. पण संत हे असे आहेत की ते पदवीधर म्हणजे संत आजही आहे, उद्याही राहतील, कालही आहे आणि त्यांची पदवी सुद्धा अखंड आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद नंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे,
सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे हो, आता संत आहेत आपल्या घरामध्ये. आपण आपल्या आजोबा पंजोबाचा फोटो ठेवत नाही, पण ज्ञानोबराय तुकोबरायचा फोटो ठेवतो. का तर ते कालही होते, आजही आहे आणि उद्याही असतील. त्यांची पदवीसुद्धा वैराग्य म्हटलं की तुकोबराय, शांतीब्रह्म म्हटलं की नाथ महाराज, विश्वगुरु म्हटलं की निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहते. त्यांची जी विश्वगुरु पदवी आहे ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील महाराज. म्हणून देव जसा सदा आहे तसे संत सुद्धा सदा आहे. देव जसा सर्वत्र आहे तसे संत सुद्धा सर्वत्र आहे. सर्वत्र आहे महाराज संत. तिसरी गोष्ट, देव सर्वज्ञ आहे. देवाला सर्व कळतं महाराज. सगळ्यातलं थोडं थोडं कळतं, तो माणूस आहे. कळतं आपल्याला बी, पण थोडं थोडं. काही लपाखवाजातलं थोडंसं कळतं, कीर्तनातलं थोडंसं कळतं, गायनातलं थोडंसं कळतं, थोडं थोडं. किंवा बाकीचं थोडं थोडं एका विषयामध्ये चांगलं. म्हणजे एका विषयामध्ये तज्ज्ञ आणि बाकी विषयामध्ये अज्ञ, असा काही प्रकार आहे. सर्व विषयामध्ये तज्ज्ञ असं कोणी असू शकत नाही, नाही का? सगळ्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ कसं असणार महाराज? या जगामध्ये किती ज्ञान आहे, या जगातलं ज्ञान आपण कधी आपल्याला पूर्णपणे कळेल नाही का? मी सांगत असतो, आता माझ्यासमोर ज्येष्ठ मंडळी, मला प्रश्न विचारावं असं वाटत नाही, पण आता विषय आला म्हणून विचारावं असं वाटतं. तुम्ही बाबाच्या मागचे उगाच बसलो म्हणशीन बयाच्या पुढं, असं नाही ना? तुमचं गाव कोणतं? तळवाडे. तळवाड्यामध्ये तुमचं घर आहे ना? त्या घराची सगळी माहिती आहे तुम्हाला? तुमच्या घराचीच विचारतो. तुमच्या घराची तुम्हाला सगळी माहिती आहे का? सगळी माहिती आहे. सांगा बरं, तुमच्या घरी किती तांबे आणि किती ग्लास आहे? आता तुम्हीच म्हणले वा आता सगळी माहिती म्हणून. हां, ते असले म्हणजे त्यांना असलो आपण, म्हणजे त्यांना नाही, मी सगळ्यांनाच विचारतो, पण एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना मान दिला आहे. आज तो प्रश्नाचा मान आहे भाऊ हा, बरं का? घरातलं म्हणजे आपल्या घरातलं आपल्याला पूर्णपणे ज्ञान नाही, तर जगातलं कधी ज्ञान आपल्याला प्राप्त होईल? म्हणजे सर्वज्ञ देव कसा आहे महाराज? सर्वज्ञ आहे. तसे संत सुद्धा कसे आहे? सर्वज्ञ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाऊ, तुम्हाला प्रश्न विचारला, आमच्या माता माऊल्या फारच हसल्या बघा. त्यांनाही एक प्रश्न आहे, पण प्रश्न तुम्हाला फुकट नाही आहे. तुमच्या प्रश्नाला तुम्ही जर उत्तर दिलं तर तुम्हाला योग्य असं बक्षीस ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणाल किती? 1000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. कुठून देईल बा हा? मी कुठूनही देऊ. तुम्हाला काय करायचं, मी यांच्याकडून 100 जमा करीन सगळ्याकडून आणि तुम्हाला ते देईल. तुम्हाला प्रश्न आहे, प्रश्नाला उत्तर दिलं की तुम्हाला बक्षीस आहे, पण वेळ थोडा आहे तुमच्याकडे. उत्तर द्यायला वेळ फार थोडा आहे. सांगा, तुमच्या हातात बांगड्या किती आहे? वेळ संपला तुमचा. आज वेळ संपला ना आजी, पण वेळ थोडा होता ना तुम्हाला. आता मी एवढा येडा आहे का बरं आजी? एवढ्या 1 मिनिटामध्ये 1000 रुपये द्यायला तुम्हाला? आपल्या हातातल्या बांगड्या आपल्याला 24 तास आपण घेऊन हिंडतो, त्या आपल्याला ताबडतोब सांगता येत नाही. आपल्या घरातले ग्लास तांबे किती आहेत हे आपल्याला सांगता येत नाही. मग सर्वज्ञ आपण कधी होणार? आपण अल्पज्ञ आहोत. संत सर्वज्ञ आहे. देव जसा सर्वज्ञ आहे तसे संत सर्वज्ञ आहे. देव समर्थ आहे. कशामध्ये समर्थ आहे महाराज? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती देवाकडे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरणाला तुझा, वर्म हे जाणून शरणाला तुझा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी,
ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धन वर्म हे जाणून शरण आलो वर्म हे जाणून शरण आलो ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा हो हो देव समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी परमात्मा समर्थ आहे. त्याने आज्ञा दिली की वारा वाहतो, त्याने आज्ञा दिली की समुद्र थांबतो, समुद्री रेखा नोलांडावी त्याने रेषा मारून दिलेली आहे. त्याच्या पुढे समुद्राने जायचं नाही. पावके दहावे वर्षावे जळे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता, म्याची न्यामिला साता, काळू ग्रासी तसे भूता, गगना ऐसा साक्षीभूता तोही मिगा. म्याच नियमन केलेलं आहे. कुणाचं? काळ ग्रासी तसे भूता. तुम्हा आम्हाला या पृथ्वीवरून जो उचलतो का त्याला सुद्धा भगवान म्हणतात मी त्याची नेमणूक केलेली आहे. म्हणून भगवान परमात्मा समर्थ आहे. तसे संत सुद्धा समर्थ आहे. संत समर्थ आहे. ज्ञानोबराय समर्थ आहे. तुकोबराय समर्थ आहे. दादा निवृत्तीनाथ महाराज समर्थ आहे. म्हणून संत जसे समर्थ आहे, देव जसा समर्थ आहे तसे संत सर्व समर्थ आहे. किती समर्थ आहे महाराज. ज्या गोष्टी घडू शकत नाही त्या गोष्टी संतांकडून घडल्या. मेले माणूस जिद्द उठविले किंवा चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. निर्बुद्ध असणारा रेडा बोलणं आणि निर्जीव असणारे भिंत चालवणं, हे काय गोष्टी साध्या आहे का महाराज? पण हे संतांचे चमत्कार आहे. संतांनी चमत्कार हे फार वेळा केले नाही बरं. रेडा किती वेळा बोलवला, भिंत किती वेळा चालवली? एकदाच चालवलेली. कारण संत जीवन हे चमत्कारानेच फक्त श्रेष्ठ आहे असं नाही. संतांच्या जीवनातला चमत्कार, ज्ञानोबरायाच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर आज 750वं माऊलीचं जन्मवर्ष आहे. 750 वर्ष होऊन ज्ञानेश्वरी कधी जुनी नाही, ती नवीची नवीच राहते. हा ज्ञानोबरायाच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आहे. सर्वात मोठा चमत्कार आहे महाराज. सकाळ पेपर घ्या तुम्ही, दुपारला त्याला वाचायचा कंटाळा येतो. सकाळ पेपर दुपार झाली की लोक त्याला कोपऱ्यात फेकून देतात. का? त्याचं नाव सकाळ आहे. मग दुपार तो डेट बार होतो. हा ना. पण आमच्या संतांची कीर्ती, आमच्या संतांचे ग्रंथ हे तिन्ही काळामध्ये अभंग आहेत महाराज. त्याचा कधी भंग होणार नाही. म्हणून देव जसा समर्थ आहेत तसे संत समर्थ आहे. आणि देव हा सर्वांचा आहे तसे संत सुद्धा कोणाचे आहे? सर्वांचे आहे. दुर्भाग्य काही लोकांनी संत वाटवून घेतलेत महाराज. पण संत विशिष्ट समाजाचे नाही आहेत. संत सर्वांचे आहेत. संत सर्वांना आपलं मानतात. त्यामुळे सर्वांनी संताला आपलं म्हटलं पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून हो हो धन्य धन्य निवृत्ती देवा. देव जसा समर्थ आहे तसे निवृत्तीनाथ महाराज समर्थ आहे. देव जसे सर्वज्ञ आहे तसे निवृत्तीनाथ महाराज सर्वज्ञ आहे. देव जसं समर्थ आहे तसे निवृत्तीनाथ महाराज समर्थ आहे. आणि देव जसा सर्वांचा आहे तसे निवृत्तीनाथ महाराज सुद्धा सर्वांचे आहेत. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. मी तुमचा काय महिमा वर्णन करू? काय शब्द प्रश्नार्थवाचक आहे, आश्चर्यवाचक आहे की तुमची एवढी अगाध कीर्ती आहे. तुमचे शिष्य ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबरायच्या समोर बसून मी त्यांची प्रगल्भता पाहिली, त्यांचा स्वभाव पाहिला, त्यांचं सामर्थ्य पाहिलं आणि त्यांचं स्वरूप पाहिलं आणि माझ्या अंतकरणावर प्रभाव पडला. म्हणून आपले शिष्य जर एवढे प्रभावी असतील, आपला काय अधिकार असेल? म्हणून मी काय वर्णन करू? काय महिमा वर्णावा. आपण काय केलं? तर आपण साक्षात शिवजी आहात. शिवजीच्या रूपानं आपण अवतीर्ण झालात आणि संपूर्ण त्रैलोक्याला आपण पावन केलंय. महाराज अभंगाच्या दुसरे चरण. अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार धरून अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार
अवतार धरून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून शिव अवतार धरून शिव अवतार शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की आपण साक्षात शिवजी आहात. शिवजीनेच साक्षात हा अवतार घेतलेला आहे. सज्जनो, आपल्या ज्ञानाची परंपरा ही भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यातच चालत आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. मच्छिंद्रनाथ महाराज महाविष्णू आहे. भगवान शंकर ज्ञान सांगतात, महाविष्णू ऐकतात. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्रनाथ महाराज विष्णू आहे तर गोरक्षनाथ महाराज शंकर आहे. गोरक्ष वळला गैनी प्रती गोरक्षनाथ महाराज विष्णू आहे. गोरक्षनाथ महाराज शंकर आहे तर निवृत्तीनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज विष्णू आहे तर निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? शिव आहे, शंकरजी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हे ज्ञानाची देवाणघेवाण. आणि निवृत्तीनाथ महाराज भगवान शंकर आहे तर ज्ञानोबराय कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून हे ज्ञानाची देवाणघेवाण भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्येच होती. पण निवृत्तीनाथापर्यंत ही परंपरा आली. ही योग्याची परंपरा निवृत्तीनाथापर्यंत आली. निर्गुण तत्वज्ञानाची परंपरा निवृत्तीनाथापर्यंत आली. पण निवृत्तीनाथ महाराज जेव्हा उपदेश करतात ज्ञानोबरायाला तेव्हा तो उपदेश वेगळा आहे. माऊली म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माऊली याच्या मागे एक कुळ, एक शिष्य, एक गुरु, एकाच कुळाचं कल्याण होत होतं. पण आता इथून पुढे कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे हाती. हो हो, ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान गूढ अशा प्रकारचं ज्ञान निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्याकडे दिलं. आणि देत असताना सांगितलं याच्या मागे जरी निर्गुण तत्वाचा बोध होता, पण आता मात्र इथून पुढे हे जे कुळ पावन करायचं, हे कृष्ण नामाने पावन करायचंय, हे भक्ती क्षेत्राने पावन करायचंय. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार चोजविले. म्हणून निवृत्तीनाथापासून ज्ञानोबरायाकडे ज्ञान आलं आणि ते विशाल अशा प्रकारचा बोध मिळाला. निवृत्तीनाथ महाराजाच्या 3 क्रांती आहे बघा. पहिली क्रांती आहे निवृत्तीनाथ महाराजाने निर्गुण तत्वज्ञानाचा सगुण तत्वज्ञानामध्ये परिवर्तन केलं. जी परंपरा आहे ती मोडीत काढलेली आहे आणि ज्ञानोबरायाला विश्वाच्या कल्याणाची मुभा दिलेली आहे. कारण ज्ञानोबराय आपल्या गुरुच्या आज्ञेशिवाय काहीच करू शकत नाही. आणि एक शिष्य एक गुरु ही जी परंपरा होती ती निवृत्तीनाथ महाराजांपासून पुढे त्यामध्ये बदल झालेला आहे. कारण आज्ञा निवृत्तीनाथाची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या वेळेला चांगदेव महाराज भेटण्याकरता येतात आळंदी नगरीमध्ये, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई एका भिंतीवर बसलेले असतात. चांगदेव महाराज वाघावर बसून येतात. मारण्याकरता सापाचा चाबूक आहे, वाघावर बसलेले आहे, हजारो शिष्यमंडळ आहे. आणि ही वार्ता जेव्हा ज्ञानोबरायाला कळते, ज्या वेळेला मुक्ताईला कळते, निवृत्तीनाथाला कळते, त्यावेळेला मुक्ताई म्हणते, दादा असं कळालंय की चांगदेव आपल्या भेटीसाठी येतोय आणि वाघावर बसून येतो, आपण कशावर बसून जायचं? त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ता काळजी करू नको. अगं ज्ञानोबराय म्हणतात, अगं काळजी करू नको, आपण ज्या भिंतीवर बसलोय त्या भिंतीलाच घेऊन जाऊ आपण. आणि आज्ञा केल्याबरोबर भिंत चालू लागते. आणि पुढे चांगदेव महाराजाला हे कळालं की हे भावंड भिंतीवर बसून येतात, निर्जीव भिंतीवर बसून येतात. चालविली जड भिंती हरले चांगयाचे भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गी सांगते ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गी सांगते ज्ञानोबा माझा.
मोक्ष मार्गिता सांगा ते ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गिता सांगा ते ज्ञानोबा माझा हो हो चालविली जडविंती हरली चांगयाची भ्रांती. चांगदेव महाराज ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला मुक्ताईला त्यांचं गुरु बनवलं. कुणाला? निवृत्तीनाथ महाराज स्वतः होते, ज्ञानोबराय होते, सोपान काका होते, पण यांना गुरु न बनवता मुक्ताईला गुरु बनवलंय. म्हणून स्त्री स्वातंत्र्याचा पहिला अधिकार जर कुणी दिला असेल तर आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेला आहे. कशाचा? स्त्री स्वातंत्र्याचा पहिला अधिकार निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेला आहे आणि मुक्ताईला गुरु बनवलंय महाराज. चांगदेव म्हणतात आजी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो चांगदेव म्हणे आजी जन्मालो चांगदेव म्हणे आजी जन्मालो चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुदेव झालो मुक्ताईचा मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी शिव अवतार घेऊन भरपूर अशी क्रांती केलेली आहे. केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्याला पावन केलेलं आहे महाराज. त्रैलोक्य पावन झालेलं आहे. साक्षात ब्रह्मदेवाला असं वाटलं चला निवृत्तीनाथ दादाच्या रूपानं साक्षात शंकरजीने अवतार घेतला. म्हणून ब्रह्मजी स्वतः सोपन काकाच्या रूपाने अवतार घेतात की चला त्यांची सेवा होईल. म्हणून त्रैलोक्यातले लोक येऊन त्यांची सेवा करतात. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्यात आपण वर्णन ऐकतो. तीनही लोकातले पातळीचा शेष येतो. वैकुंठातील देवदेवता येतात. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गेहुनी देव करिताती इंद्रचंद्र देव येती ब्रह्मादिक स्तुती गाती. सर्व येतात महाराज. ज्ञानोबरायचा समाधी सोहळा संपन्न करतात. सगळ्या संतांचा समाधी सोहळ्याकरता सर्व देवता येतात. याचा अर्थ निवृत्तीनाथ महाराजांनी त्रैलोक्य पावन केलेलं आहे. त्या निवृत्तीनाथ महाराजाची समाधी कुठं आहे ते जगाला कळावं म्हणून जगाला कळण्यासाठी त्या समाधीचं वर्णन ती कुठे आहे कशी आहे याचं वर्णन तिसऱ्या चरणामध्ये महाराज करतात. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. निवृत्तीनाथ महाराज समाधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी घेतात. पहिला समाधीचा प्रस्ताव ज्ञानोबरायचा होतो. ज्ञानोबराय पंढरीच्या वारीला जातात आणि भगवान श्री विठ्ठलाला विनंती करतात की हे विठ्ठला ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी समाधी तुझपाशी घेईन देवा. देवा मी तुझ्याच चरणाशी समाधी घेणार आहे. त्यावेळेला भगवान म्हणतात माऊली तुमची समाधी इथं नाही आणि आज नाही. तुमची समाधी आळंदीमध्ये आहे आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला आहे. ही तुमची पहिली समाधी नाही. तुम्ही 108 वेळा समाधी ज्या ठिकाणी घेतली आहे ना त्याच ठिकाणी तुमची समाधी होणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे
साक्षात देवाने नियोजन केलं महाराज. पुंडलिक रायाला मान दिला की सर्व संताला आपण सांगा, सर्व तीर्थाला सांगा, सर्व संत महंत तीर्थ समाधी दर्शनासाठी स्नानासाठी पुंडलिक राया तुमच्याजवळ येतात, स्नाना करता येतात. सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. सर्व तीर्थ मध्यान्ह काळामध्ये तुमच्याजवळ येऊन स्नान करतात. जे जे तीर्थ येतील, जे जे संत येतील, तुम्ही त्यांना निरोप द्या की कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबरायचा समाधी सोहळा ठरलेला आहे, नियोजित केलेला आहे. आपण सर्व मंडळीनं आळंदीला या. म्हणून पुंडलिक रायाच्या नियोजनानं आणि कुबेर आणि विश्वकर्म्याला भगवान 15 दिवस अगोदर आळंदीमध्ये पाठवतात. आळंदी नगरी सुशोभित केली जाते. त्यावेळेला लाईटची व्यवस्था नव्हती म्हणून साक्षात कुबेराला पाठवलं. धनाचा मालक असणारा त्यानं सर्व आळंदी नगरी अगदी हिरे माणिक मोत्याने सजवली महाराज. सुशोभित अशा प्रकारची आळंदी केली. विश्वकर्म्याला पाठवलं. त्यांनी सुंदर अशा प्रकारे आळंदीला आकार दिला, सुंदर असं नियोजन केलं आणि सर्व संत मंडळी आळंदीला आले आणि ज्ञानोबरायला समाधी देणार. सर्व मोठा प्रसंग आहे सज्जनाओ. ज्या वेळेला या भावंडाचे माता पिता देहांत प्रायश्चित्ताला गेले त्यावेळेला निवृत्ती दादाच्या डोळ्याला एकही अश्रूचा थेंब आला नाही, आलाच नाही. म्हणून तर त्यांना उठवलं आणि त्यांच्या समोर सांगितलं, निवृत्ती अरे या सर्वांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे, तू यांना सांभाळायचं. आम्ही गेल्यानंतर आईही तूच आहे आणि बापाही तूच आहे. म्हणून शेवटपर्यंत आई वडिलाची भूमिका निवृत्तीनाथ महाराजांनी त्या भावंडाची निभवली महाराज. आणि शेवटी ज्या वेळेला पहिली समाधी ज्ञानोबरायची होती, त्यानंतर सोपान काकाला समाधी दिली जाते, नंतर चांगदेव महाराजाला समाधी दिली जाते, नंतर मुक्ताई तेजोविलीन दिन होतो तीनाथ महाराजाला समाधी दिली जाते. छोट्या छोट्या भावांना समाधी देत असताना काय वाटलं असेल निवृत्तीनाथ महाराजांना? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाच्या आधी ज्येष्ठाचे जाणे, नाही का? काय वाटलं असेल निवृत्तीनाथ महाराजाला? आणि म्हणून या सगळ्या प्रसंगावर धीर धरून अगदी शेवटी ज्यांची समाधी दिली जाते त्र्यंबक या ठिकाणी, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. म्हणून अशा प्रकारचं अलौकिक जीवन, त्या जीवनाशी नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज नतमस्तक होतात, शरण जातात. त्यांना धन्यता देऊन शेवटच्या चरणामध्ये शरण जातात. विठोबा रखुमाई, 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 टाळी वाजवा, टाळी सर्वांनी.
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु जोग महाराज की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज समाजाला कळावेत जगाला कळावेत म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न करतात. सज्जनाओ, संत या जगाला संत कळावेत म्हणून कधी संताचे लक्षण सांगतात, संत जगाला कळावेत म्हणून संत कधी संताचं चरित्र सांगतात, संत जगाला कळावेत म्हणून संत जगाला संतांचा महिमा सांगतात. जगाला संत कळण्यासाठी 3 अंगाने संत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पहिलं अंग आहेत लक्षणाच्या अंगाने संत जगासमोर मांडले, दुसरं अंग आहे चरित्राच्या अंगाने संत जगासमोर मांडले आणि तिसरं अंग आहे महिमेच्या माध्यमातून संत जगासमोर मांडले. अनेक अभंगामध्ये संतांचे लक्षण सांगितलेले. कोण पुण्यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुराविले ऐशे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. लक्षण सांगितले महाराज. कोण आहे संत? जी द्वंद्वाधिक दुरावले, ज्यांनी द्वंद्वाधिक विकार दुरावलेले आहेत ते संत आहेत. अनेक ठिकाणी लक्षण सांगितले संताचे म्हणून लक्षणाने संत जगासमोर आणले. दुसरी गोष्ट चरित्राने संत जगासमोर आणले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला किंवा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चरित्राच्या अंगाने संत जगासमोर आणले. आणि तिसरी गोष्ट महिमा. महिमा सांगितला. महिमा का सांगितला? भावना निर्माण व्हावी म्हणून महिमा सांगितला. महिमा सांगितल्याशिवाय भावना निर्माण होत नाही. पुण्यामध्ये एक संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयामध्ये गोधडी ठेवलेली आहे. ती गोधडी पाहण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. किती? काय पाहायचं? गोधडी. आणि गोधडी पाहण्यासाठी तिकीट किती आहे? 20 रुपये. असं काय विशेष आहे त्या गोधडीचं? त्याचं विशेष त्याच्या खालीच लिहिलेलं आहे की सदर गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबेन पटेल यांनी ती वापरलेली असल्यामुळे ती त्या संग्रहालयामध्ये ठेवली. याचा अर्थ आहे तिचा महिमा सांगितल्याशिवाय तिच्याबद्दल भावना निर्माण होत नाही. म्हणून वस्तूची, व्यक्तीची, कुठल्याही गोष्टीची महिमा सांगितल्याशिवाय त्याच्याबद्दल श्रद्धा भावना निर्माण होत नाही. म्हणून संत महात्मे संतांचा महिमा सांगतात. संतांचा महिमा सांगावा लागतो. तो सांगितल्याशिवाय त्यांच्याबद्दल भावना निर्माण होतच नाही. सगळ्या संतांचा महिमा सांगितला आहे. महिमा सांगत असताना प्रत्येक गोष्टीचा महिमा सांगितला. त्यांच्या भेटीचा महिमा सांगितला, त्यांच्यासमोर बोलण्याचा महिमा सांगितला, त्यांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रत्येक गोष्टीचा महिमा सांगितला. संत ज्या गावात राहतात त्या गावाचा महिमा सांगितला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र
तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ज्ञानोबराच्या गावात राहतात त्याचा महिमा सांगितला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर किंवा निवृत्तीनाथ महाराज ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचा महिमा या अभंगामध्ये सांगितला. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. म्हणून अशा प्रकारे महिमेच्या रूपाने संत जगासमोर आणले. असा महाराजांचा या सुंदर असा अभंग आपल्या समोर उपस्थित केलेला आहे. सज्जनाओ, संकल्पित वेळेमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजाच्या कृपेनं या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा तर चारही चरणावर बोलता आलेलं नाही आहे. एक चरण सोडलेलं आहे आणि 3 चरण सोडलेले आहेत. म्हणजे हसले म्हणजे कळालं तुम्हाला. एक चरण काय केलं आपण सोडलेलं आहे आणि 3 चरण सोडवलेले आहे का सोडून दिलेले आहे. म्हणून जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काय असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. गुरुवरांच्या मुखातून मनभर ऐकलेलं आहे. त्यापैकी कणभर तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ज्ञानोबरायचे शब्द आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचे शब्द आहे. सज्जनो, शब्द जरी छोटे असले त्याचा अर्थ महान आहे. काही वेळेला आपण असं वाक्य मोठे ऐकतो पण अर्थ छोटा असतो. पण संतांचे शब्द जरी छोटे असले त्याचा अर्थ महान असतो. महाराज एका एका शब्दाचा अर्थ सूर्या समान आहे, अमृता समान हे शब्द आहेत महाराज. म्हणून अभंग अशा प्रकारचे शब्द आहे. याचा कधी भंग होणार नाही. त्रिकालाबाधित तिन्ही काळात जे शब्द सत्य आहेत ते संतांचे शब्द आहे. म्हणून झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजाच्या चरणी, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजाच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी अर्पण करतो.